भारतीय हवाई दलातील मिराज 2000 या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 1000 किलोचा बॉम्ब टाकला। या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला हादरा बसलाय। कारण या हल्ल्यामध्ये मसूद अझहरचा मेहुणा युसुफ अझहर याचा तर खात्मा झालाय, पण मसूदचा मोठा भाऊ इब्राहिम अझहरचा देखील मृत्यू झालेला आहे। काश्मीरी ऑपरेशनचा चीफ मुफ्ती अझहर खान, त्यासोबतच मौलाना तलह सैफ आणि मौलाना अम्मारचाही खेळ खल्लास झाला। कोण होते हे दहशतखोर पाहूया। जैशच्या लीडर्सचा खात्मा, जैशच्या लीडर्सवर 1000 किलोचा बॉम्ब, पाच लीडर, 325 दहशतवादी आणि 25 ट्रेनरला कंठस्नान। तेरा क्या होगा मसूद अजहर? जोश इज हाय, जैश इज डेड। जैश ए मोहम्मदचे हेच ते दहशतवादी लीडर ज्यांचा भारतीय हवाई हल्ल्यात खात्मा झाला। हाय मौलाना युसुफ अझहर, जो जैश कमांडर मसूद अझहरचा मेहुणा होता, तर हाय मसूदचा मोठा भाऊ इब्राहिम अझहर, जो बालाकोट मध्ये दहशतवादी कॅम्प चालवत होता। यांच्या सोबतच काश्मीरी ऑपरेशनचा चीफ मुफ्ती अझहर खानचा खात्मा झालाय। हा चौथा मौलाना तलहा सैफ आणि हा पाचवा मौलाना अम्मार, जे दहशतवाद्यांना ट्रेनिंग द्यायचे। या पाचही दहशतवाद्यांचा आता खेळ खल्लास झालाय। भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात त्यांचा खात्मा झालाय। मौलाना युसुफ आणि इब्राहिमचा खात्मा जैशसाठी एक मोठा हादरा मानला जातोय। का ते पहा। कोण होता युसुफ अझहर? युसुफ अझहरचा जन्म पाकिस्तान मधील कराचीत झाला। त्याला हिंदी आणि उर्दू या दोन भाषा येत होत्या। कंधार विमान अपहरण आणि निष्पाप प्रवाशांच्या हत्येत तो वॉन्टेड होता। युसुफ अझहर हा मसूद अझहरचा मेहुणा। बालाकोटच्या ट्रेनिंग कॅम्पचा तो प्रमुख होता। 24 डिसेंबर 1999 ला कंधार विमान अपहरणात त्याचा समावेश होता। काठमांडूतून कंधारला विमान घेऊन गेला होता। हायजॅकच्या वेळी विमानात 179 यात्री आणि 11 क्रू मेंबर्स होते। मसूद अझहरला सोडवण्यात युसुफला यश आलं। मसूद अझहरने सुटकेनंतर जैश ए मोहम्मदची स्थापना केली। साल 2000 रोजी इंटरपोलने सीबीआयच्या विनंतीनंतर अपहरणकर्त्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती। एलओसीच्या बालाकोटमध्ये तो दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प चालवायचा। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे बालाकोट कॅम्पला त्यानेच अहमद सईद कॅम्प असं नाव दिलं होतं। जैशच्या 5 मुख्य लीडर्सचा खात्मा, 325 दहशतवादी आणि 25 ट्रेनर्सचा खात्मा, 42 फिदाईन हल्लेखोरांचा खात्मा केला। 200 AK-47 रायफल्स, मोठ्या संख्येनं हँड ग्रेनेड, विस्फोटक आणि डिटोनेटर्स उद्ध्वस्त केले। Muhammad was attempting other suicide terror attacks in various parts of the country, and the Fidayin jihadis were being trained for this purpose. In the face of imminent danger, a preemptive strike became absolutely necessary. In an intelligence-led operation in the early hours of today, India struck the biggest training camp of the Jaish-e-Mohammed in Balakot. भारतीय वायुसेनेच्या या धडक कारवाईनंतर पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांनी इमर्जन्सी बैठक बोलावली। पाकिस्तानी सेनेला अलर्ट जारी केलाय। भारतीय वायुसेनेनं साल 1971 नंतर पहिल्यांदाच सीमेपार जाऊन मोठी कारवाई केली। This facility at Balakot was headed by Maulana Yusuf Azhar, alias Ustad Ghori, the brother-in-law of Masood Azhar, chief of the JEM. The government of India is firmly and resolutely committed to taking all necessary measures to fight the menace of terrorism. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 40हून जास्त जवान शहीद झाल्याच्या अवघ्या 12 दिवसांमध्येच भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। त्यामुळे मोदी सरकारचं सर्वत्र कौतुक होते। जैश डेड झाल्यानं देशात जोश हाय झालाय। आता जैश कमांडर मौलाना मसूद अझहरला मोदी धडा कसा शिकवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश गायकवाड सोबत ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। मसूद अझहर हेडमास्टरचा मुलगा, पण दहशतवाद्यांच्या बैठकीत बसून जिहादकडे वळला आणि भारत विरोधी कारवाया करू लागला।
गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसलेला मसूद अझहर का मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे. 90च्या दशकात त्याला अटक झाल्यानंतर त्यानं चौकशीत कोणते खळबळजनक खुलासे केले होते. कंदहार विमान अपहरणामुळे तो कसा चर्चेत आला, पहा मसूदचा हा खरा चेहरा. ने अब तक इतना शोर मचाया और कश्मीर में ऑपरेशन ऑल आउट का दावा किया, यानी सब मुजाहिदीन खत्म और आउट. तो अब ये हमला कैसे हो गया? भारताबद्दल आग ओकणारा, मोदींना खुलं चॅलेंज करणारा मसूद अझहर सध्या देशाचा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे. 10 जुलै 1968 मध्ये पाकिस्तानच्या बहावलपूर मध्ये त्याचा जन्म झाला. वडील बहावलपूर मधल्या सरकारी शाळेत हेडमास्टर होते. त्याला 5 भाऊ आणि 6 बहिणी होते. वडिलांनी देवबंद मध्ये शिक्षण घेतलं होतं. ते खूपच धार्मिक होते. वडिलांचे मित्र मुफ्ती सईद कराचीच्या बिनोरी मशिदीच्या जामिया इस्लामिया मध्ये शिकवत होते. 1989 मध्ये मसूद अझहरनं अल्मियाची परीक्षा उत्तीर्ण केली.